इंद्रादिदेवगणवन्दितपादपद्मं चन्द्रार्धचूडमरविन्ददलायताक्षं कन्दर्पवैरिणमनिन्द्यममन्दबोधं तं देवदेवमिममाश्रय विश्वनाथम्. इंद्रादी देवगणवंदित पारपद्मम म्हणजे इंद्रादी देवगणांच्या समूहाकडून वंदित म्हणजे नमस्कार केले गेलेले, पादपद्म म्हणजे चरणकमल ज्याचे आहेत असा, चंद्रार्धचूडम म्हणजे ज्याने आपल्या केसांमध्ये केशबंधामध्ये अर्धचंद्राला धारण केलेले आहे असा, अरविंद दलायताक्षम अरविंद म्हणजे कमळ, त्याचे दल, त्याचे आयत म्हणजे विशाल, अक्षम म्हणजे डोळे, ज्याचे डोळे हे पद्माच्या दळाप्रमाणे विशाल असे आहेत, कंदर्पवैरिणम म्हणजे कामदेवाचा जो शत्रू आहे अशा, अनिंद्यम जो निर्दोष आहे, निंदनीय नाही म्हणजेच निर्दोष आहे असा, अमंदबोधम म्हणजे अमंद म्हणजे पूर्ण जास्त असे, ज्याचे बोध म्हणजे ज्ञान आहे असा, देवदेवम म्हणजे इंद्रादी सर्व देवांचाही देव असणाऱ्या, तम त्याला, इमम या, विश्वनाथम म्हणजे विश्वनाथाला, आश्रय कर. वादिराज स्वामीजी येळ्ळूर येथे विश्वनाथाच्या दर्शनासाठी आलेले असताना सज्जनांना उपदेश करतात. वादिराज स्वामीजी सांगतात, हे सज्जना, इंद्रादी देवांकडून ज्याचे चरणकमल वंदित आहेत, ज्याने आपल्या केशबंधामध्ये अर्धचंद्र धारण केलेला आहे, ज्याचे नयन हे पद्माच्या दलाप्रमाणे विशाल असे आहेत, जो कामदेवाचा शत्रू आहे, जो निर्दोष आहे, जो अनंत असा ज्ञानी आहे आणि जो इंद्रादी सर्व देवांचा देव आहे, त्या विश्वनाथाचा तू आश्रय कर, त्याची सेवा कर.